हॅलो एव्हरीवन, सो वेलकम टू महालक्ष्मी पूजनाचा व्लॉग। इथे आमची सकाळची गणपती बाप्पांची आरती झाली होती आणि या दिवशी आम्हाला महालक्ष्म्या जेवतात। आमच्या विदर्भात तर आम्हाला शासकीय सुट्टी होती, तर इथे सगळेजण मिळून आम्ही छान गरम गरम आरती झाल्यावर नाश्ता चालू होता आमचा। हॅलो एव्हरीवन, जय गणेश। तुम्हाला सगळ्यांना महालक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या दिवशी आमच्या इकडे महालक्ष्मीची पूजा घेऊन जात आहे, तर आमच्या कॉलनीत पण आम्ही आज पूजा घेऊन चाललो आहे, तर तुम्ही पण चला आमच्यासोबत। आणि या दिवशी खूप ढगाळ वातावरण होतं आमच्या इकडे। इथे आमची आता महालक्ष्म्यांना कडे पूजा घेऊन जायची तयारी चालू होती, तर अशा प्रकारे आम्ही पूजा घेऊन जात असतो। आणि इथे माझी मम्मी आणि काकू रेडी झाली होते छान। इथे महालक्ष्म्यांच्या पूजन जर तुम्ही पूजा घेऊन जात असाल तर रास पण घेऊन जातात, पण आमच्याच घरी महालक्ष्म्या बसतात त्याच्यामुळे आम्ही रास नेत नाही, आम्ही फक्त पूजाच नेत असतो। आणि इथे आम्ही त्या घरी आलो होतो, यांच्या घरी असं आधी शंकरजीचं मंदिर वगैरे होतं, गाईचा गोठा वगैरे होता, या आमच्या घराच्याच मागेच्या कॉलनीत होत्या। आणि यांच्या घरी असं खूप छान क्यूट छोटंसं बाळ होतं, जे खूपच क्यूट होतं आणि ते कोणाकडे पण जात होतं आणि छान सगळ्यांकडे जाऊन खेळत होतं, तर आम्ही पण छान त्याच्यासोबत असं थोडंफार खेळत होतो। आमची मजा वगैरे चालू होती छान। तो अजिबातच रडत नव्हता आणि कोणाला त्रास पण देत नव्हता। आणि मग इथे आम्ही सगळे पूजा करत आहोत। आम्ही सगळे कॉलनीवाले सोबत जात असतो। इथे माझी मम्मी आणि काकू पूजा करतात। इथे माझ्या शेजारच्या काकू आहे, आत्या, आजी, वहिनी वगैरे सगळ्या आम्ही सोबत पूजा घेऊन जात असतो महालक्ष्म्यांची। महालक्ष्म्या जेवतात त्या दिवशी। तुमच्या इकडे पण तुम्ही अशीच पूजा वगैरे घेऊन जातात का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि कोण कोण विदर्भातून बघतायत तुम्ही हे पण कमेंट करून नक्की सांगा। मी कमेंटला रिस्पॉन्स देण्याचा पूर्ण ट्राय करेल। आणि मग आम्ही इथे पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही इथे आरती वगैरे पण गेली। हा पण छोटासा बाळ पण आमच्यासोबत आरती करत होता, तर तो खूपच क्यूट बाळ होता आणि खूपच छान होता। आणि इथे आमची देवींची आरती चालू होती। जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती। दर्शन माते मन स्वामी माते मन कामना स्तुती। जय देव जय रत्न खचित गौरा तुझ गौरी कुमरा। आणि तुम्ही यांच्याकडच्या महालक्ष्म्या बघू शकता, या देवा बघू शकता की इतक्या सुंदर आहे, खूपच सुंदर देवा होत्या। म्हणजे तिथून आमचं उठायचं मनच नव्हतं करत, असं वाटत होतं तिथेच बसून फक्त त्यांनाच बघत राहावं। आणि तुमच्या इकडे पण अशीच पूजा वगैरे करतात का? अशीच पूजा मांडतात का? प्रत्येक रिजनचं असं वेगळं कल्चर असते, तर आमच्या विदर्भातलं काही असं असते, तुम्ही बघू शकता। यांच्या घरी बरेचसे असे पक्षी प्राणी वगैरे होते। आणि मग तिथून आल्या आम्हाला संध्याकाळच झाली, तर संध्याकाळचं पण वातावरण खूप छान होतं। आणि मग इथे आमच्या घरी असे बरेचसे फुलं झाडे आहे। माझ्या मम्मी पप्पांना खूपच झाडं लावायची सवय आहे, त्याच्यामुळे आमच्या घरी खूप झाडं आहे। हॅलो एव्हरीवन, सो आता सायंकाळचे 5:30 वाजले आहे। मी आता आम्ही थोड्या वेळात छान नीट तयार होऊन गणपती बाप्पाची आरती करू आणि त्यानंतर आम्ही महालक्ष्म्यांच्या जेवणाला जाऊ। जवळपास आम्हाला आज 7 ते 8 जणांचे महालक्ष्म्यांच्या जेवणाचे निमंत्रण आहे। सो तुम्हाला पण आज विदर्भाच्या आमच्या अमरावती जिल्ह्यातल्या महालक्ष्म्या बघायला मिळेल आणि कमेंट करून नक्की सांगाल की तुम्हाला कुठल्या महालक्ष्मी मिळेल। आणि मग मी इथे खाली आली होती, तर इथे माझी काकू आज तिळाचे मोदक बनवत होती आणि छान इथे आमच्या बाप्पांचा प्रसाद असा चालू होता। आणि मग याच्यानंतर आम्ही आरती केली आणि तुम्ही आमच्या चिमुकल्यांची कर्पूराची आरती ऐकू शकता। प्रेमे आलिंगनानंद पूजन भावे ओवाळे नमने नमः। त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रवं त्वमेव सर्वं। आणि मग इथे आमचं छान आरती वगैरे झाल्यावर आमचं सगळ्यांचं असंच प्रसाद वगैरे चालू होता। आणि हे आमचं आरती झाल्यानंतरचं रोजचं होतं की आम्ही प्रसाद खाता गप्पा गोष्टी करायचो। आणि इथे माझे भाऊ आहे काहीतरी माझा फोन मस्ती करत होते। आणि मग इथे तुम्ही बघूच शकता, सुंदर सुंदर देवांचे दर्शन करूच शकता।
आणि तशा तर सगळ्याच देव्या खूप सुंदर आहे, पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला सगळ्यात जास्त कुठल्या नंबरच्या महालक्ष्म्या देव्या या आवडल्या आहे. जवळपास या दिवशी आम्ही 7-8 घरी गेलो होतो, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मग इथे छान सगळ्यांच्या घरचा प्रसाद घेऊन कोहळ्याची भाजी, डाळ भाजी असं करत करत हा आमचा आजचा दिवस पार पडला. थँक्यू फॉर वॉचिंग.